आपली सध्याची व्यवस्था किती हास्यास्पद आहे पहा. इथे प्रत्येक व्यक्तीचा पूर्ण व्यवस्थेशी निरंतर संघर्ष चालू असतो. आपण नेहमी पाहतो की या समाजाला प्रत्येक वर्ग दुसऱ्या वर्गाच्या नुकसानात स्वतःचे हित शोधतो आणि प्रत्येक वेळी समाज हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देतो. वकिलांना वाटते श्रीमंत लोकांमध्ये सतत भांडणे व्हावं आणि खटले उभे राहावेत. डॉक्टराला वाटते लोकांनी नेहमी आजारी पडावे. समजा प्रत्येक जण आजारी न पडताच नैसर्गिकरित्या मरू लागला तर डॉक्टरांचा व्यवसायाचे वाटोळे होऊन जाईल. आणि समजा प्रत्येक वाद भांडण कोर्टाबाहेरच सामंजस्यपणाने मिटू लागले तर वकिलांना जगणे अशक्य होईल. दफनविधीचा व्यवस्था पाहणाऱ्या माणसाला वाटते दररोज जास्तीत जास्त लोकांना जमिनीत गाडायला मिळावे. मक्तेदार आणि काळा बाजार करणाऱ्या लोकांना नेहमी वाटते की दुष्काळ पडावा, त्यामुळे आपल्या धान्य दुप्पट किंवा तिप्पट किमतीने विकता येईल. मित्रहो, 100 किंवा 200 वर्ष जगले तरी यांची संपत्ती संपणार नाही असे लोक सुद्धा नेहमी चुकीच्या मार्गाने संपत्ती जमा करण्याच्या मार्गावर असतात.